नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोळंबी रस्सा, अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर ही आहे कोळंबी, एक वाटा घेतला आहे। याला स्वच्छ करून 2 ते 3 वेळा पाण्याने धुतलं आहे। त्यासोबत मी त्याच्याबरोबर घालणार आहे बटाटा। बटाटा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही घाला, अदरवाइज स्किप करू शकता। थोडंसं सुक्कं खोबरंही घेतलं आहे आणि ओलं खोबरंही घेतलं आहे, तुम्ही पूर्णपणे ओलं खोबरंसुद्धा यूज करू शकता। त्यासोबत आहे थोडासा कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, अद्रक, लसूण, अर्धा टोमॅटो। आपल्याला हे पूर्णपणे मिक्सरला ग्राइंड करून स्मूथ पेस्ट तयार करायची आहे। हे कोणतंही खोबरं अजिबात त्याला भाजून घ्यायची गरज नाही आहे। हे पूर्ण जसं आहे तसंच कच्चं आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। टोप ठेवला आहे गरम करायला। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार ऑइल घालून घेऊया। नॉनव्हेज म्हटलं की नॉनव्हेज बनवताना तेलचं प्रमाण थोडं जास्तच असतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे बघा, आपली पेस्ट रेडी आहे, ती पण आपण ऑइलमध्ये घालूयात। चांगलं परतून घ्यायचं आहे। एक 2 मिनिटं परतून घेऊया कमी गॅसवरती। आता ह्याच्यामध्ये कोळंबी पण घालूया, ती पण एक चांगली 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्या। परतता दरम्यान जर मसाला खाली लागत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता। हाफ टीस्पून लाल तिखट घालणार आहोत आणि 1 मोठा चमचा घरगुती घाटी मसाला, आणि चवीपुरतं मीठ। त्यामध्ये कोणताही फिश मसाला ॲड करायची काही गरज नाही। अशा पद्धतीने सुद्धा कोळंबीचा रस्सा अतिशय टेस्टी लागतो। आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि 5 मिनिटं झाकून ठेवूया, चांगली वाफ अजून चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। झाकणावरती आपण पाणी पण ठेवूया। ऑइल सेपरेट झालं आहे, व्यवस्थित परतून झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूया। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। त्याचसोबत आपण यामध्ये ॲड करणार आहोत 5 ते 6 कोकम। आता आपण याला पुन्हा एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया बटाटा शिजेपर्यंत। मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। चला चेक करूया आपला रस्सा रेडी आहे की नाही। रेडी आहे आपला रस्सा, बघूया बटाटा शिजलाय की नाही। शिजला आहे चांगला बटाटा।